हॅलो मित्रांनो, तुम्हाला पोझिशन दाखवायच्या आधी अगर तुम्ही सनसेक्स बघत असाल, मार्केट जिथे ओपन झालं आहे तिकडेच ऑलमोस्ट क्लोज झालं आहे. ठीक आहे, म्हणजे आज जास्त काही मोमेंटम नव्हती. एक बऱ्यापैकी डाऊन साईड गेल्यानंतर त्याने एक बऱ्यापैकी रिकव्हरी दिल्यानंतर एक मार्केट एक साईडवेज गेला, बरोबर. तर मी माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही आता माझी पोझिशन बघत असाल तर ही सध्या माझी पोझिशन आहे. एकदम मी रिफ्रेश करून दाखवतो. 2300चा मला प्रॉफिट झाला. पण त्यामुळे 2 एंट्री झाली. जसं मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगितलेलं, जो 76,500चा जो कॉल दिसतो आहे ती मी एंट्री कुठे घेतली ते सांगतो. जसं कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जसं हा वाला लेवल ब्रेक होतो आहे ना, तर एक बऱ्यापैकी डाऊन साईडला येऊ शकतं मार्केट. तसं मी माझा एक तो कॉल सेल केला. ठीक आहे, पण एंट्री घेता थोडं खालच्या साईडला एंट्री झाली आणि इथे आल्यावरती मी माझा एस एल आहे ना, 1200 रुपये मला प्रॉफिट दिसत होता. तर मी माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट केला. ॲक्च्युली मला कॉस्ट टू कॉस्ट नाही करायचं होतं, मला ना परत जसं ह्या लेवलला मार्केट येईल ना तसं मला काढायचं होतं. ठीक आहे, पण जसं इथे येईपर्यंत माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट निघून गेला. आणि काय असतं माहिती आहे, कधी ती मार्केट आहे ना एकदम वरती जाऊन मग परत रिव्हर्स होऊ शकतं. त्यामुळे मी परत एकदा एंट्री घेतली. ओके, आणि मग त्याच्यामध्ये मग माझा 200 रुपयाचा लॉस झाला. अगर तुम्ही ते ट्रेड बघत असाल, तिकडे मला 237चा लॉस झाला. पहिला जो कॉस्ट टू कॉस्ट निघाला आणि सेकंड एंट्री मी इकडे घेतल्यावरती इथे येईपर्यंत परत तो एस एल माझा कॉस्ट टू कॉस्ट 237 रुपयाचा माझा एस एल गेला. ठीक आहे, आणि अगर तुम्ही आता दुसरा ट्रेड बघत असाल 77,100 आणि मी इन द मनीमध्ये घेतलेला. इन द मनीमध्ये का घेतलं ते मी तुम्हाला सांगतो. मी जसं नॉर्मली मी इन द मनीमध्येच घेतो. ठीक आहे, पण त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, अगर हा 76,800चा लेवल अगर वरच्या साईडला ब्रेक करतो ना, तर मी माझे 2 लॉट पी सेल करेन. पण मी एकच लॉट पी सेल केला. त्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. कारण मला थोडा डाऊट होता की मार्केट आज पण मोमेंटम नाही करणार. कारण मार्केटला वरती जायचं असतं ना तर 15 मिनटाची ही रेड कॅन्डल नसते बनवली. ठीक आहे, वरती यायचं असेल तर 15 मिनटाच्या अशी ग्रीन कॅन्डल बनवली असते. भले मग ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे, त्याने एक बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल बनवली. तेव्हा मी 2 एंट्री घ्यायला तयार झालो असतो. जसं हा वाला हाय ब्रेक केला ना, तर मी इकडचे 2 लॉट पी सेल केले असते किंवा मग थोडं ॲट द मनीचे पी सेल केले असते. पण त्याने पहिले रेड कॅन्डल बनवून म्हणून मी एकच लॉट सेल केला पीचा. ओके, आणि मी त्याला एस एल नाही लावलेला, माझा एस एल फिक्स होता. जसं इथे आलं ना, मी काय केलं, परत 76,800ला मार्केट येईल ना, मी माझा एस एल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करीन. म्हणजे जेव्हा इकडे येईल तेव्हा मी स्वतः मॅन्युअली निघेन. कारण काय असं माहिती आहे, कधी विक्स एवढा हाय बनतो ना, तर आपले प्रीमियम आहे ना आपला एस एल घेऊन जातात. कारण प्रीमियममध्ये स्पाईक झाल्यामुळे एस एल निघून जातात. भले मग तुमच्या ते चार्टमध्ये दिसत नसेल. ठीक आहे, पण तो प्रीमियम तुमचा गेलेला असतो खूप वेळ. त्यामुळे मी फिक्स केलेला, म्हणजे आज वेळ होता म्हणून मी केला. जेव्हा वेळ नसतो तेव्हा मी एस एल लावूनच ठेवतो, कारण काही सांगू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मी सोडून दिलं. आणि अगर तुम्ही माझी एंट्री आणि एक्झिट बघाल ना, सनसेक्सचा मी पी सेल केलेला 10:04 ओके, आणि त्याचं पोझिशन स्क्वेअर ऑफ केली मी 3:02 म्हणजे एवढा वेळ ते मार्केटमध्ये चालू होतं. कारण मी एंट्री जसं हा लेवल ब्रेक केला ना तशी मी एंट्री घेतली आणि ऑलमोस्ट ह्या टॉपलाच मी काढला. कारण का काढला त्याच्यामागचं पण एक रिझन आहे. अगर एकदा मी चार्ट क्लिअर करतो मग तुम्हाला सांगतो ती पोझिशन का काढली ते मी सांगतो. कारण मला ॲक्च्युली मी कम्प्लिटली शेवटपर्यंत राहणार होतं. पण आहे ना, तुम्ही अगर इथे काउंट कराल ग्रीन कॅन्डल 1 2 3 4 बनलेले, बरोबर. आणि ही 5वी बनत होती आणि 5वी एवढी मोठी बनली ना, तर मला काय आलं की आता ह्याच्यानंतर अजून जास्त वरती जाऊ शकत नाही. गेलं तरी 5-10 पॉईंट जातं. त्याच्यामुळे मी इथे टॉपला एकदम एक्झिट केला आणि त्याच्यानंतर बघा हे मार्केट परत खालीच गेला. म्हणजे मला काही जास्त लॉस नसतं झाला, अजून 10-20 पॉईंटनेच फरक पडला असता. पण ठीक आहे, त्याच्यानुसार काही 2300 रुपये आता सध्या प्रॉफिट आहे. ठीक आहे, आणि आता या महिन्यामध्ये आता टार्गेट थोडं कमी झालं आहे. 25,000पर्यंत आता मी प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करेन या महिन्यामध्ये. झालं तर ठीक आहे. अगर मला बघा मॅक्झिमम आहे ना, मी सांगतो अजून 13 दिवस बाकी आहेत, म्हणजे अजून अर्धा महिना बाकी आहे. अगर मला 3 तरी प्रॉफिट अगर माझे मोठे मिळाले ना, माझ्या रिस्क रिवॉर्डनुसार एका ट्रेडमध्ये मला 6,000 असे 3 मिळाले ना, माझे 18,000 तिकडे होणार. आणि त्याच्यामधले समजा साईडवेज मार्केटमध्ये किंवा एस एल माझे गेले 6 एस एल तरी गेले. ठीक आहे, 6,000चे एस एल गेले तरी माझ्याकडे 12,000 मी प्रॉफिटेबल राहू शकतो. म्हणजे 12 आणि 8चे 8.5पर्यंत होईल. हे टोटल 20,000पर्यंत मी आरामात पोचू शकतो आणि वरती 5,000चा प्रयत्न अजून करता येईल. 30,000चा टार्गेट थोडं या महिन्यामध्ये थोडं डाऊटफुल आहे. कारण हा महिना अक्का साईडवेज गेला. ह्या महिन्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये मला मोस्टली जास्त फायदा प्रॉफिट झाला ना, झालं पण एक थोडं डिसेंट झालं. जेवढी अपेक्षा होती तेवढा प्रॉफिट झाला नाही. पण असं बघूया या महिन्यामध्ये आपल्याला किती कवर करता येतं आणि आपण किती प्रॉफिट करू शकतो. मी तुम्हाला महिन्याच्या शेवटी सांगेन. ठीक आहे, आणि मी सोमवारी मी मिड कॅप निफ्टी करणार आहे. तर मी तुम्हाला फक्त मिड कॅप निफ्टीचा सांगतो की मी कुठे ट्रेड घेणार आहे ते. जसं तुम्ही बघतायत ना, मिड कॅप निफ्टी एक ऑल टाईम हायला आहे, बरोबर. एक ऑल टाईम हायला आहे. तर मार्केटला ना वरच्या साईडला एक बऱ्यापैकी रेंज मिळू शकते
आणि आज त्याने खूप चांगला ट्रेंड घेतला. अगर एक्सपायरीच्या दिवशी हा ट्रेंड आला असता ना तर 6,000 रुपये इझिली मिळाले असते, 6 ते 7,000 रुपये इझिली मिळाले असते. पण असं त्याने ऑलरेडी एक मोमेंटम दिली आहे. तर मी काय करणार तुम्हाला सांगतो. अगर फ्लॅट ओपन झालं आणि हावाला लेवल ब्रेक केला, आजचा जो रेजिस्टन्स झाला ना तो ब्रेक केला ना डायरेक्ट पहिली ग्रीन कॅन्डल बनवून, ठीक आहे. तर मी सरळ माझे 2 पी सेल का नाही मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 1:2 किंवा 1:3 झाला की माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करून आणि कमीत कमी 1:4 किंवा 1:5 थांबेन, ठीक आहे. आणि मोठा गॅप डाऊन झाला ना तर मी त्या दिवशी इग्नोर करणार. कारण काय असतं माहिती आहे, आता गॅप डाऊन झाला ना इकडे मल्टिपल सपोर्ट्स आहे, इकडे सपोर्ट आहे, परत इकडे सपोर्ट भेटणार, इकडे सपोर्ट मिळणार, तर एक क्लिअर ट्रेंड भेटण्याचा चान्सेस कमी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे बाकी काय नाही. आणि समजा एक मोठा गॅप अप झाला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, ओके. आणि जसा त्याचा हाय ब्रेक केला ना तर आपण आपली एंट्री घेऊ शकतो. तेव्हा मी 2 पी सेल करून मॅक्झिमम 2दा जसं 1:2चा टार्गेट मिळाला मी माझा एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करून आणि 1:4 आणि 1:5साठी नक्कीच थांबेन. डाऊन साईडला मोठा गॅप डाऊन झाला तर मी इंटरेस्टेड नाही आहे. आणि समजा आजचा जो लो आहे तो ब्रेक केला तर मी मॅक्झिमम 2दा एंट्री आहे, पण क्वांटिटी अर्धी करीन. जिथे वरती 2 लॉट मारत असेल तर फक्त डाऊन साईडला एकच लॉट मारेन, ठीक आहे. आणि तुम्हाला सनसेक्सचं मी सांगायला विसरलो. मी एक्झॅक्टली पी का सेल केलं आहे त्याचं अजून एक रिझन होतं त्याच्या मागचं. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाऊन बघाल ना तर सनसेक्सने ऑलरेडी 4 रेड कॅन्डल बनवलेले आहे, बरोबर. 1 2 3 4. तर त्याला एक आज कमीत कमी एक छोटीशी तर ग्रीन कॅन्डल बनवणं गरजेचं होतं. म्हणजे कन्फर्म नसतं पण मोस्टली चान्सेस 10 पैकी 7 वेळा मार्केट अगर 4 रेड बनवल्यानंतर एक कॅन्डल ग्रीन बनवतोच. त्यामुळे मी पी सेलमध्ये थोडा होतो. अगर त्याने माझा लेवल खालचा ब्रेक केला असेल गेला ना तर मी कदाचित शांत बसलो असतो. पण जसं माझा वरचा लेवल ब्रेक केला ना मी मुद्दाम घेतला, कारण आज मला एक चान्स होता की ग्रीन कॅन्डल बनवणं थोडे चान्सेस आहे. त्यामुळे मी थोडं इन द मनीमध्ये पण गेलेलो. मला वाटलं की थोडं अजून मोठी मुवमेंट मिळेल, पण ते अख्खाच्या साईडवेज गेलं, ठीक आहे. तेच एक मागे रिझन आहे, ओके. आणि अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.